नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये कनिष्ठ सहाय्यक, शिपाई, सुरक्षा रक्षक, चालक ही पदे या ठिकाणी भरली जात आहेत, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। ऑलरेडी यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक कराल। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जे ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ठाणे अर्थात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। अर्थात जरी मित्रांनो ही सरकारी नोकरी नसली तरी तुम्हाला सहकारी नोकरी या ठिकाणी मिळत आहे। सरकारनंतर आपण म्हणू शकतो ही एक स्टेबल नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते या बँकेमार्फत, ज्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे। तर बघा, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे यांच्या आस्थापनेवरील ज्युनियर बँक असिस्टंटच्या श्रेणीतील 123 जागा, शिपाई श्रेणीच्या 36 जागा, सुरक्षा रक्षकच्या 5 आणि वाहन चालकच्या 1 अशा एकूण 165 जागा सरळ सेवेने भरण्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता जे तुमचा परीक्षाविधीन कालावधी असणारा प्रोबेशन पिरियड, त्यामध्ये तुम्हाला ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी दरमहा 20,000 रुपये, शिपाई श्रेणीसाठी 15,000 रुपये, वॉचमन आणि वाहन चालकासाठी सुद्धा 15,000 एकत्रित वेतन तुम्हाला देण्यात येईल। अर्थात हे प्रोबेशन पिरियड दरम्यान असणार आहे। त्यानंतर प्रोबेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बँकेच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेतलं जाईल आणि त्यानंतर तुमचा बँकेचा जो काय पे स्केल असेल त्यानुसार तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। पुढे आणखीन माहिती आपण घेऊया या पदांसाठी असणारं क्वालिफिकेशन एज लिमिट कशा प्रकारे आहे। तर बघा, ज्युनियर बँकिंग असिस्टंट सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, ज्याच्या 1, 2, 3 अर्थात 123 जागा भरल्या जात आहेत। 21 ते 38 वर्ष एज लिमिट या ठिकाणी या पदासाठी राहणार आहे। सर्वांसाठी सेमच एज लिमिट राहील। यामध्ये आवश्यक शैक्षणिक अर्हता बघू शकता। उमेदवार शासन मान्य प्राप्त विद्यापीठाचा किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण असावा। अर्थात कोणतीही पदवी तुमची 50% असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त MSCIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा, जर तुमचं क्वालिफिकेशन या ठिकाणी जर डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा IT रिलेटेड कोणतं क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला MSCIT नसेल तरी फक्त या बेसिक क्वालिफिकेशनवर अर्ज करता येणार आहे। हे फार महत्त्वाचं आहे। नसेल तर इतर कॅन्डिडेट्सला मात्र डिग्री कोणती आणि MSCIT हा कोर्स असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी इतर पदांसाठी ज्यामध्ये शिपाईच्या 36 जागा आहेत, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, उमेदवार 8वी उत्तीर्ण ते 12वी उत्तीर्ण पर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल। अर्थात या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजिंग आहे मित्रांनो। मिनिमम क्वालिफिकेशन 8वी उत्तीर्ण धरायचं की नाही याबाबत थोडेसे डाऊट्स आहेत, त्यामुळे तुम्ही नक्कीच अप्लाय करताना कॉन्टॅक्ट करू शकता बँकेशी। मीही काही माहिती याबाबतची मिळाली तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी कळवेन। मात्र सध्या त्यांनी क्वालिफिकेशन तिन्ही पदांसाठी जर बघितला तर 8वी ते 12वी उत्तीर्ण पर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे। अर्थात आपण मॅक्झिमम 12वी उत्तीर्ण असं म्हणू शकतो, मात्र मिनिमम 8वी उत्तीर्ण असेल तरी चालेल असं या ठिकाणी वाटत आहे। मात्र त्याबाबतची माहिती तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता। माझ्या मते 8वी पास असलेले कॅन्डिडेट सुद्धा अप्लाय करू शकतील। याबाबतचं कन्फर्मेशन मात्र तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे। तिन्ही पदांसाठी तुम्ही बघू शकता 8वी उत्तीर्ण ते 12वी उत्तीर्ण पर्यंतचेच शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे। वाहन चालकासाठी मात्र तुमच्याकडे मित्रांनो LME परवाना असणे आवश्यक आहे, हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। इतर पदांसाठी कोणतेही दुसरं ऍडिशनल क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे। पुढे बघा, या ठिकाणी निवड कशा प्रकारे होणार आहे। पहिला तर ऑनलाईन परीक्षा होईल। नोकर भरतीच्या पदांकरता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, ज्यामध्ये वस्तुनिष्ठ अर्थात MCQ टाईपचे क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत। यामध्ये गणित, बँकिंग सहकार, सामान्य, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येईल। एक्झाम तुमची मराठी आणि इंग्रजीमध्ये असेल। कागदपत्र पडताळणी व मुलाखत त्यानंतर होणार आहे, ज्यामध्ये 1:3 रेशोमध्ये तुम्हाला मुलाखतीस बोलवलं जाईल। मुलाखतीमध्ये मित्रांनो टोटल 10 गुणांची मुलाखत असणार आहे, ज्यामध्ये 5 गुण हे मुलाखतीस असणार आहेत। त्यापैकी उरलेले 5 गुण हे या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल तर 1 गुण मिळेल, पदव्युत्तर पदवी असेल तर आणखीन 1 गुण मिळेल, तुम्ही जर बँकिंग रिलेटेड कोणताही कोर्स यापैकी केला असेल तर ॲडिशनल 1 गुण आणि अनुभव असेल तर 2 गुण, अशी 5 गुणांचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी केलेलं आहे। यामार्फत तुमचं लेखी एक्झाम जी असणार आहे ती आणि यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे। आता या ठिकाणी उमेदवारांची अंतिम निवड यादी तुम्ही बघू शकता 100 गुणांपैकी असणार आहे या ठिकाणी। त्यानंतर ठाणे व पालघर जिल्ह्यातील उमेदवार जर असेल, जर समान गुण असतील तर तुम्हाला ठाणे व पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळेल। त्यानंतर उच्च शैक्षणिक अर्हता असेल त्यांना प्राधान्य मिळेल। अनुभवधारक आणि वयाची सेवा ज्येष्ठता यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे।
परीक्षेतील कालावधी प्रोबेशन पिरियड हा 1 वर्षाचा राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी फॉर्म फी तुम्ही बघू शकता। अप्लाय करण्यासाठी 29/8/2025 ही लास्ट डेट आहे। त्याआधीच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। त्यामध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंटला 944 रुपये फॉर्म फी जीएसटी सह, शिपाई सुरक्षा रक्षक वाहन चालकाला 590 रुपये फॉर्म फी ऑनलाईन अर्ज करताना भरायचे आहे। ऑनलाईन पेमेंट मोडमध्ये तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता। त्या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ठाणे डिस्ट्रिक्ट बँकच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचे आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही नोटिफिकेशन रीड करू शकता। त्याचबरोबर यासाठी ऑनलाईन अप्लाय सुद्धा करू शकता। ऑनलाईन ऍप्लिकेशन 18/8/2025 पासून 29/8/2025 पर्यंत तुम्हाला करायचं आहे। ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक तुम्हाला लास्टचा 29/8/2025 राहणार आहे। सो एक चांगली संधी आहे मित्रांनो। तुम्ही जर स्थानिक उमेदवार असाल किंबहुना एक स्टेबल जॉब तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। या रिक्रुटमेंटची परीक्षा दिनांक, त्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे दिनांक आणि पडताळणी आणि मुलाखत दिनांक यानंतर कळतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। सो या गोष्टी लक्षात ठेवा। सध्या अर्ज करणे महत्त्वाचं आहे, कारण काहीच दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत किंवा काहीच दिवस त्यांनी अर्ज करण्यासाठी उपलब्ध केलेले आहेत। धन्यवाद।